तर मार्क्स काय म्हणणार आहे ते जवळपास तुम्हाला कन्सिडर असेल की त्यांच्यानुसार स्वातंत्र्य काय राहू शकतं. पण तरीही त्याला ऐकण्याच्या आधी आणि कारण की मार्क्सिस्ट थेरी नंतर पुन्हा आपल्याला एक अशी थेरी बघायची आहे जी थोडीशी विचार करण्यालायक आहे आणि स्वातंत्र्याला घेऊनच आहे. खूपदा स्वातंत्र्याची जशी आपण एक संकुचित संकल्पना तयार करतो, आपलं काल परवाही बोलणं झालं की फक्त आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा आणि त्या इच्छेपासनं संपूर्ण एक प्रकारे निर्बंधाचं किंवा रिस्ट्रिक्शन फ्री इच्छा असायला पाहिजे. म्हणजे आपण जे काही करून राहिलेलो किंवा जे काही करायची इच्छा ठेवतो त्यावर कोणाचे रिस्ट्रिक्शन्स नसायला पाहिजे, त्याला आपण स्वातंत्र्य म्हणतो. एक सर्वसाधारण ही संकल्पना जी आहे ते बनते. पण स्वातंत्र्याला आपण एवढ्या संकुचित भाषेमध्येच फक्त मांडून चालणार का, हा एक प्रश्न आहे. खूपदा व्यक्ती आज आपल्याला खुल्या समाजामध्ये दिसतो आहे की एक लक्झरियस लाईफ जवळपास सगळ्यांनी प्राप्त केली आहे. सगळ्यांनी नव्हे पण बऱ्यापैकी लोकांनी प्राप्त केली आहे. पैसा वाढला आहे, पर कॅपिटा इन्कम वाढलेला आहे, लक्झरियस वस्तूंचा पाठपुरवठा लोकांचा वाढलेला आहे, व्यक्ती खूप भौतिकवादी झालेला, मटेरियलिस्टिक. डिजिटल वर्ल्डमध्ये आणि मॉडर्न वर्ल्डमध्ये व्यक्तींनी बऱ्यापैकी सगळ्या सुखसुविधा प्राप्त केल्या आहेत, जे आपल्या एजमध्ये गेले आहेत त्यापैकी बऱ्यापैकी लोकांनी. पण म्हणून मग त्याला सर्वच्या सर्व स्वातंत्र्य मिळालं का, प्राप्त झालं का, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. तो स्वातंत्र्याकडे चालला की स्वातंत्र्यापासून तो अलिप्त होत चाललेला, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो आहे. आणि कशाला आणि का आपण हे बघून राहिलो, कारण की मार्क्सिस्ट थेरी पण आपल्याला कुठेतरी याचाच अंदाज बांधते की खरंच आपण स्वातंत्र्याकडे चाललो आहोत की स्वातंत्र्यापासून अलिप्त होत चाललेलो आहोत. आणि या व्यतिरिक्त याच्यानंतर आपण जी एक थेरी बघणार आहोत ती सुद्धा आपल्याला हेच समजण्याचा किंवा हेच सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्ही जवळपास आता ज्या जनरेशनशी बिलॉंग करतात ती जनरेशन आहे जेन झी, आम्ही जेन वाय, आणि पुढची जनरेशन म्हणजे 2012 नंतरची ना, असं काही आहे ना की 1997 to 2012 असं काहीतरी आहे ते, की जीच आहे आणि त्यानंतर हे पुढे अल्फाचे आहे ना, जे आता 2025पर्यंत जे जन्माला येतील. प्रश्न असा आहे की जसं जसं जनरेशन वाढत चाललेलं तसं तसं आपल्याला स्वातंत्र्य आपण उपभोगून राहिलेलो आहोत की स्वातंत्र्यापासून अलिप्त होत चाललेलो आहोत, हा खूप मोठा प्रश्न आहे. स्वातंत्र्य, त्या स्वातंत्र्याचा आपण दुसरा अर्थ आनंद असा घेऊ शकतो का? स्वातंत्र्याचा दुसरा अर्थ आनंद असा घेऊ शकतो का, मी हे म्हणतो आहे. वाटते का, किंवा घ्यायला पाहिजे का? कारण मी तेच म्हणतो, त्या स्वातंत्र्याला ना तुम्ही त्या संकुचित कॉन्सेप्टच्या बाहेर जरा न्या, त्याला तोडा. जर व्यक्ती आनंदी नाही आहे तर तो व्यक्ती लिबर्टी एन्जॉय करून राहिलेला असं कसं म्हणू शकतो आपण? म्हणजे आज म्हणून तुम्हाला म्हटलं की आज व्यक्तीने पैसा कमवला आहे, आज व्यक्तीच्या घरी सिरियसली सांगतो आहे, लोक दोघं राहतात, गाड्या 4 आहेत, लोक 2 राहतात, रूम 8 आहेत, आहे अशी परिस्थिती आहे, बऱ्यापैकी लोकांच्या घरामध्ये आहे. माणसं 2 राहतात, कुत्रे 4 आहेत घरामध्ये, परिस्थिती ही आहे. सगळ्या बाबी आहेत, प्रत्येक घरामध्ये टी व्ही लागलेली आहे, प्रत्येक व्यक्तीकडे एक नाही 2-2 फोन आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला आयतं मिळून जातं, घरी कामवाली बाई येते, सगळ्या गोष्टी व्हेजिटेबल्स अँड ऑल दॅट सगळं घरी तुमच्या डिलिव्हरी होते. पण तो व्यक्ती आनंदी आहे का, हा एक खूप मोठा प्रश्न. आणि जर तो आनंदी नसेल तर हे जेवढं काही दिसतंय ना की एवढं घर आहे, एवढं दार आहे, एवढं कुत्रे आहेत आणि हे आहे आणि ते आहे, त्या सगळ्या गोष्टी युजलेस होऊन चाललेल्या, कारण व्यक्ती हा व्यक्तीपासनं अलिप्त होत चाललेला आहे. आता तुम्ही ज्या जनरेशनचे आहे किंवा आम्ही पण ज्या जनरेशनचे आहोत, पुढची जनरेशन तर अजूनच भयानक आहे, सिरियसली भयानक आहे. म्हणजे या जनरेशनचं कसं होईल, आणि त्याच्यानंतर अल्फाची जनरेशन तर बापरे, म्हणजे विचार करूनही खूप चिंता होते की पुढे जनरेशन. आणि कधी कधी मग मॉडर्नायझेशन आपण अशालाच म्हणायचं का फालतू गोष्टींना, हाही एक प्रश्न निर्माण होतो. विश्वास ठेवा, 12 वर्षाच्या 13 वर्षाच्या मुलांमध्ये माहिती आहे आजकाल काय डिस्कशन चालते. आजकाल डिस्कशन हे चालते, विशेषतः मुलींमध्ये सांगतो आहे मी, डिस्कशन हे चालते की तेरे कितने बॉयफ्रेंड है, तुझे बॉयफ्रेंड है का, हे नाही, तेरे कितने बॉयफ्रेंड हैं, तो फिर तेरे बॉयफ्रेंड ने तुझे क्या गिफ्ट दिया, इसने क्या दिया, एक्स ने क्या दिया था, ये क्या नया दे रहा है. मुलांमध्ये ही चर्चा चालते, तेरी कितनी गर्लफ्रेंड है. आणि जर या चर्चेमध्ये जर जे विचारलं गेलं आहे प्रश्न, हे 12-13 वर्षाच्या मुलांबद्दल बोलतो आहे आपण,
आणि जर कुठला एक मुलगा आहे किंवा मुलगी आहे जे म्हणतात की नाही बाबा मेरे को गर्लफ्रेंड नहीं किंवा बॉयफ्रेंड नहीं है, आउटसाइडर, बाहर, गरीब कहीं का लड़का, गरीब कहीं की लड़की, असं विचार करा जनरेशन कुठे चाललं आहे. तर हा प्रश्न होऊन जातो की मॉडर्नायझेशन याला म्हणायचं का, ज्या प्रकारे जनरेशन पुढे वाढत चाललेली आहे. म्हणजे आमच्या काळामध्ये, म्हणजे आम्ही जेव्हा 10th होतो, मी 10th होतो, 1999ची गोष्ट आहे, तुम्ही जन्माला यायची असेल तेव्हा. तर त्या काळामध्ये आम्हाला खूप चांगल्याने आठवते की पूर्ण स्कूलमध्ये, सांगतो आहे कोणाला तुम्हाला, की पूर्ण स्कूलमध्ये गर्लफ्रेंड ज्याला म्हणतात ना, तर मॉनिटरची चुकून एकाच गर्लफ्रेंड राहायची, जो क्लास मॉनिटर राहायचा, बाकी तो सब गरीब. तर ते जनरेशनच नव्हतं. आणि आज जसं जसं जनरेशन पुढे चाललेलं आहे, म्हणजे समज बघा की आजच्या जनरेशनला ही समज कुठे येत आहे, आम्ही ज्या जनरेशनमध्ये होती ती समज कुठे होती. पुढचं जनरेशन तर आता आपण 12-13 वर्षांच्या पोरांमध्ये हे डिस्कशन होतं आहे, आपण असं डिस्कस करून राहिलो आहे. 30-40 वर्षांतर कदाचित होऊ शकते, 5-6 वर्षाच्याच मुलांमध्ये हे डिस्कशन होईल आणि होते. आणि माहीत आहे या सगळ्या गोष्टींना काही गोष्टी कारणीभूत आहेत, काही गोष्टी, आणि सर्वात मोठं जे कारणीभूत आहे ते आहे टेक्नॉलॉजी किंवा टेक्निकल थिंग्स, किंवा या मॉडर्न जमान्याला जी टेक्निक पुढे घेऊन चाललेली आहे ना ती गोष्ट. आणि जशी जशी टेक्निकली आपण प्रगती करून आलो आहोत तसं तसं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होतं मी त्यावर येणार होतो, आपण व्यक्तीपासून अलिप्त होत चाललेलो आहोत. आजही हे बऱ्यापैकी बघायला मिळते की घरी हॉलमध्ये अर्ध्या तासासाठी 1 तासासाठी सगळे येऊन कसे मसे बसले. पहिली गोष्ट तर कोणी बसतच नाही आजकाल, कारण की ठीक आहे व्यस्त जीवन आहे, आणि हे व्यस्त जीवनाकडेच विचार करायचा आपल्याला. व्यस्त जीवन आहे आणि अर्धा 1 तास आपण येऊन बसलो आहे, भेटलो आहे, आई बाबा आहेत, बहीण भाऊ आहेत, अजून बाकीचे लोक आहेत, 2 मिनटंसुद्धा डिस्कशन होत नाही, तर जवळपास सगळी मंडळी आपले मोबाईल काढून सुरू होऊन होतात ना. आणि त्यांची चॅटिंग चालते, होऊ शकते ग्रुपमध्ये स्कूल फ्रेंडसोबत, तू कैसा है रे, तू कैसी है रे. पण इथे जे बसले आहेत आपण साधारणतः त्यांच्याकडे लक्ष देत नाही. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे की व्यक्ती हा अलिप्त होत चाललेला आहे, व्यक्तींपासनं तो तुटत चाललेला आहे. भावनिक संबंध राहिले नाही आहेत लोकांमध्ये. आपण साधारणतः कुणाशी काही जे संबंध मेंटेन करतोही खूपदा, तर खूपदा हे संबंध फक्त आणि फक्त काही मतलब पूर्ण करण्याकरिता असतात. साधारणतः ते संबंध नकोशेच वाटतात. आणि आजकालचं जनरेशन म्हणजे मुलांमध्ये ही समस्या जरा जास्त आहे. मुलांमध्ये म्हणजे पुन्हा ही जे स्कूल गोईंग मुलं आहेत, की आमच्या काळामध्ये आम्हाला तेच, आता तुम्ही पण कदाचित एन्जॉय केला असेल तो दिवस, कदाचित तो काळ, कदाचित की स्कूलमधनं आले तर सीधा बॅग फेक के सीधा ग्राउंड में पोट्टो के साथ फुल माहोल, आणि 2-3 तासानंतर मग एन्जॉय करून याचं आणि हे आणि ते. एक वेगळी ॲक्टिव्हिटी होती. आणि व्यक्ती तेव्हा फक्त शारीरिकच नव्हे, फिजिकलीच नव्हे, तर मेंटलीसुद्धा हेल्दी होता. आज बघा जनरेशन काय आहे, आज तुम्हाला क्वचितच असं जनरेशन दिसणार की स्कूलमधनं आले तर बॅग फेकून ते बाहेर निघून राहिले आणि मुलांसोबत खेळून राहिले. नाही, स्कूलमधनं आले, बॅग फेकली की सगळ्यात आधी टॅब, लॅपटॉप, मोबाईल, आणि त्यावर ते गुंतलेले असतात. आणि पुन्हा काय होतं यामुळे की आपण व्यक्तीपासनं अलिप्त होत चाललो आहे, तुटत चाललेलो आहोत. आणि यामुळे जनरेशनचं सगळ्यात मोठं नुकसान, तो हेल्दी किंवा फिजिकली तर अनफिट होत चाललंच आहे जनरेशन, पण सर्वात जास्त आघात जो पडून राहिलेला आहे तो पडून राहिला आहे त्याच्या मेंटल हेल्थवर. तो मेंटली सिक होत चालला आहे, तो मेंटली वीक होत चाललेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीला कारणीभूत ज्या बाबी आहेत, सगळ्या महत्त्वाची गोष्ट ते आहे मॉडर्नायझेशन. आणि मॉडर्नायझेशनला कारणीभूत ज्या बाबी आहे ते आहे मॅटेरियलिस्टिक लाईफ. आणि मॅटेरियलिस्टिक लाईफसाठी ज्या कारणीभूत बाबी आहेत ते आहे कॅपिटलिझम. आणि कॅपिटलिझमचा जो विरोधक आहे तो मार्क्स आहे. आणि म्हणून मार्क्स म्हणतो की आज भांडवलशाहीने व्यक्तीला स्वातंत्र्यापासून कुठून तरी हिरावून घेतलेलं आणि त्याचा आनंदच उरला नाही आज जीवन जगण्याचा. म्हणून खरं स्वातंत्र्य तर ते ज्या स्वातंत्र्यामध्ये तो व्यक्ती आनंदी जीवन जगेल. आणि आनंदी जीवन हे एकमेकाच्या सहकार्यातनंच होऊ शकते. आणि सहकार्य हे फक्त आणि फक्त समाजवादामध्येच राहू शकते, भांडवलशाहीमध्ये राहू शकत नाही. आणि म्हणून इथे मार्क्सवाद भांडवलशाहीच्या स्वातंत्र्याच्या कॉन्सेप्टला हा विरोध करतो आणि ऑफकोर्स आपली जी थिअरी आहे तो वेगळी मांडतो. कारण की बघा कसं आहे ना की हे जे उदारमतवाद आहे, लिबरलिझम जी आहे, हे लिबरलिझम जे काही मागण्या करतं, कारण की इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे त्याला आपण व्यक्तिवाद म्हणतो,
हा इंडिव्हिज्युअलिझम हा लिबरलिझममधनंच निर्माण झालेला मुद्दा आहे. आणि इंडिव्हिज्युअलिझमच सगळ्यात मोठा घातक आहे, की नाही मी जसं वागील ते बरोबर नाही, मला जे करायचं आहे ते बरोबर. इथपर्यंत ठीक आहे, बरोबर आहे, ठीक आहे. पण व्यक्ती त्या इंडिव्हिज्युअलिझमच्या नावाखाली एकलकोंड्या होत चाललेला आहे. तो कोणासोबत बोलणार नाही, तो फॅमिलीच्या दूर राहण्याचा प्रयत्न करेल, तो मित्रांच्या दूर राहण्याचा प्रयत्न करेल. व्यक्तिवाद यालाच तर म्हणतो रे आपण, अजून कशाला म्हणतो. तर हा जो व्यक्तिवाद निघाला हा उदारमतवादातनंच निघाला. आणि त्या व्यक्तिवादाने व्यक्तीला खरंच एवढं समाजापासून तोडलेलं की तो व्यक्ती आज आपलाच मानसिक गुलाम झालेला, आणि त्या मानसिक गुलामगिरीच्या कारणाने त्याला जे आनंद मिळत नाही आहे ना, त्या आनंदामुळे तो कुठेही आपली लिबर्टी एन्जॉय करत नाही आहे. जवळपास माणसांची परिस्थिती अशी झालेली आहे की तो असा एक पक्षी झाला ज्याला भेटला तर सोन्याचा पिंजरा, आणि त्या सोन्याच्या पिंजऱ्यालाच त्यांनी आपलं जग म्हणून डिक्लेअर करून टाकलं की हेच माझं विश्व आहे, हेच माझं सुंदर जीवन आहे. पण ते सोन्याचं जरी राहिला तरी तर आहे पिंजरा, आणि त्या पिंजऱ्यामुळे तो त्या खुल्या वातावरणामध्ये उंच उडी घेणेच विसरून गेलेला, म्हणून त्याचा आनंद हिरावलेला, आणि म्हणून तो स्वातंत्र्यापासनं, लिबर्टीपासनं, फ्रीडमपासनं अलिप्त झालेला. हे साधारणतः कार्ल मार्क्सची थिअरी. आणि मार्क्सच्या थिअरीसोबतच आपल्याला जो पुढची संकल्पना बघायची होती ते सुद्धा यातच डिस्कशनमध्ये आपलं येऊन गेलं. आता ही गोष्ट तुम्ही मानता की नाही मानत की कुठेतरी व्यक्तीचं जीवन हे असं झालेलं आहे, एकलकुंडी झालेलं आहे? झालं आहे ना. भांडवलशाही फक्त जबाबदार आहे. भांडवलशाही क्लास ज्याला म्हणतो आपण की एक हाय क्लास हे असायला पाहिजे, ते क्लास असायला पाहिजे, असं असायला पाहिजे, तसं कसं. आज आपल्या नागपूरमध्ये मोठ्या मोठ्या स्कीम्स आहेत. जसं एक्झाम्पल घेऊ आपण जर इकडे मिहानमध्ये शिवकैलाशा स्कीममध्ये गेलो तर मला वाटतं शिवकैलाशामध्ये जवळपास 600 फ्लॅट्स आहेत. एवढी मोठी स्कीम आहे ती. आता 600 फ्लॅट आहेत म्हणजे 600 कुटुंब राहतात. तर 600 कुटुंब तर साधारणतः कुठल्या गावामध्ये पण सर्वसाधारण गावामध्ये 600 कुटुंब राहतात. पण त्या गावामधल्या लोकांमधलं सहकार्य एकमेकांशी आणि त्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांमधलं सहकार्य याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. असे कित्येक घरं असतील जे फक्त दिवसाला 2दा उघडत असतील. एक माणूस कामाला जात असताना, दुसरा माणूस घरी येत असताना, विषय संपला है ना. तर हे क्लास आपण ज्याला म्हणतो ना. आणि मॉडर्नायझेशन, हां मी आधुनिकीकरणाच्या विरोधामध्ये नाही आहे, पण आधुनिकीकरण करणे म्हणजे काहीही करणे का, हे तर चुकीचं आहे. आधुनिकीकरण करणे म्हणजे विचाराचं आधुनिकीकरण करणे होय. राहणीमान तुम्ही ठेवू शकता चांगला, अरे पण राहणीमान ठेवत असताना तुमचं जे समोरच्या सोबतचे जे संबंध आहेत ते संबंध कसे असावे हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे आज गावामध्ये साधारणतः ऑफकोर्स कारण की आमचं काही गाव नाही आहे बॉस, मला गाव काय नाही हे फंडे नाहीच्या बरोबर माहिती आहे. मी क्वचितच गेलो आहेत गावामध्ये, पण ॲटलिस्ट जेवढा काही अनुभव घेतला आहे एवढा निष्कर्ष तर काढू शकतो मी की ॲटलिस्ट तिथे लोक सहकार्याने राहत असतील, एकमेकांचे थोबाड ओळखतात, एकमेकांचे नावं ओळखतात, जय श्रीराम जय भीम होत असेल, बिलकुल होत असेल. सोसायटीमध्ये हे होत नाही. आणि सोसायटीमध्ये होत नाही तर लोक तर नावं सोडून द्या, चेहरासुद्धा ओळखत नाही. तोच व्यक्ती आता समाजापासनं तुटला, व्यक्ती आता इतर व्यक्तीशी तुटला. पण बघा समस्या ही नाही आहे, म्हणजे ही पण समस्याच आहे नो डाऊट की व्यक्ती इतर व्यक्तींपासून तुटला आहे, व्यक्ती समाजापासून तुटला आहे, ठीक आहे. पण याच्या पलीकडे माहीत आहे काय प्रॉब्लेम आहे. आता हीच तर मोठी प्रॉब्लेम आहे ना आपल्यासाठी की व्यक्ती समाजापासून तुटला. पण आता पुढची स्टेप अशी की व्यक्ती हा स्वतःपासून तुटेल, आणि स्वतःपासून तो तुटेल तर त्याचं जीवन हे नरकापेक्षा कमी राहणार नाही. आणि जनरेशन हाच प्रॉब्लेम आहे की आपण स्वतःपासून तुटत चाललेलो आहोत हळूहळू. आणि त्या स्वतःपासून तुटण्याच्या मागे की आपण कुठेतरी एक मानसिक गुलामगिरीमध्ये आहोत. आणि ती मानसिकता आपलीच आहे, ती मानसिकता अशी काही वेगळी नाही आहे, ती मानसिकता आपलीच आहे. आपण स्वतःपासून तुटून राहिलेलो, आणि म्हणून तो जो आनंद आहे जीवनाचा, तो आनंद कुठेतरी आता हिरावला. एक गोष्ट लक्षात घ्या की लहानपण प्रत्येकांचं साधारणतः असं असते की प्रत्येक व्यक्ती, जेवढा माझा अनुभव आहे, साधारणतः प्रत्येक व्यक्ती लहान असताना इतरांना बघून म्हणते की अरे यार मी मोठा कधी होईल यार, अरे यार मी कॉलेजमध्ये कधी जाईल यार, अरे यार माझ्या हातामध्ये बाईक कधी येईल यार. त्या लहान मुलाला काय माहीत असते की समोर काय होणार आहे. ते जे जीवन असतं लहानपणीचं, त्या जीवनापेक्षा सुंदर जीवन आपल्याला कधीही भविष्यामध्ये नंतर मिळणार नाही आहे, कधीच मिळणार नाही आहे. एक गोष्ट लक्षात घ्यावं.
पुन्हा एक गोष्ट, आता इथपर्यंत आलोच आहोत, तर जेव्हा वाईट परिस्थिती तुमच्यावर येतं, जेव्हा वाईट दिवस तुम्ही बघत असता, तेव्हा साधारणतः डोक्यामध्ये हे असतं की अरे यार लवकरात लवकर हे दिवस जे आहे ते निघून जावं, बापरे लवकरात लवकर हा काळ निघून जावा, लवकरात लवकर हा महिना निघून जावा, हे वर्ष निघून जावं असं म्हणतो आपण सर्वसाधारण परिस्थितीमध्ये. पण लवकरात लवकर हे वर्ष तर निघून जाईल, लवकरात लवकर हा काळ निघून जाईल, लवकरात लवकर हा दिवस निघून जाईल, पण जो पुढचा दिवस राहणार आहे कोणी बघितलं की तो दिवस कसा असेल, होऊ शकते तो त्यापेक्षा घाण असेल, राहू शकते ना. भविष्य माहिती आहे आपल्याला, आपण वाईट परिस्थिती वाईट दिवस बघून म्हणून तर देतो की लवकरात लवकर हा सगळा काळ निघून जावा, पण त्याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती पुढे येऊ शकते. तर जो काळ दिसतोय, जो वेळ दिसतोय, जी परिस्थिती दिसते आहे, जी काही सिच्युएशन समोर आहे, चांगली आहे वाईट आहे, त्या सिच्युएशनला एन्जॉय करा. त्या सिच्युएशनला मतलब जिसको कहते ना उन पलों को जियो. तुम्ही जेव्हा त्या आनंदी क्षणांना जगाल, मग ते आनंदी असू द्या किंवा ते दुःखद असू द्या, अरे दुःख में भी बड़ा अलग मजा है, ठीक है, उसको जी के तो देखो तो मजा आता है. जेवढं तुम्ही त्याला जगाल ना तेवढं जीवन आनंदी राहणार, तेवढं जीवन प्रफुल्लित राहणार. अथवा जीवनामध्ये दुःखाशिवाय सिरियसली काही आपल्याला भेटणार नाही आहे. खूप चांगलं एक्झाम्पल देतो तुम्हाला, खूप चांगलं एक्झाम्पल. आपल्या सोसायटीचं लास्ट टाइम कदाचित मी तुम्हाला कदाचित सांगितलंही असावं की आपली जी सोसायटी आहे, बॉडी जी आहे, बॉडी सोसायटीची बॉडी, या सोसायटीच्या बॉडीचे पूर्वी जे अध्यक्ष होते, प्रचंड पैसा, गडगंज श्रीमंती, पाटील गावाचे, मराठा, नागपूरमध्ये 3-4 फ्लॅट काय, 2-4 गाड्या काय, सगळ्या गोष्टी, आणि एक चांगला रुतबासुद्धा म्हणून सोसायटीच्या बॉडीचे अध्यक्षसुद्धा. सगळं काय होतं, पण जीवनामध्ये बायकोसोबत राहत नाही, मुलगीसोबत राहत नाही, बायको आणि मुलगी वेडी राहायची. एवढा पैसा की तो माणूस, म्हणजे तुम्हाला काय सांगू की तो असा काही बिझनेसही करत नव्हता, त्याच्या बापदादांनी एवढं कमवून ठेवलेलं होतं, काही कामधंदे करत नव्हता. एक नागपूर क्राईम म्हणून नावाचं न्यूजपेपर चालवायचे, ठीक आहे, बाकी कमवण्याच्या नावाने असं काही खास करत नव्हते. पैसाच एवढा आहे, प्रचंड पैसा, पैशाची काय कमी नाही, पण घरामध्ये सुख, एकटा राहायचा तो व्यक्ती. अच्छा, वरून बाकीचे शौक होतेच त्याला. एकटा साधारणतः माणूस पडतो तर त्या शौकांमध्ये तो साधारणतः जातो, आणि फिजिकली मेडिकल जर अजून प्रॉब्लेम राहिले तर मग असे शौक अजून त्या व्यक्तीला त्या डेंजर झोनकडे घेऊन जातात. विचार करा, आमची मीटिंग झालेली होती, मीटिंगमध्ये आमचं सगळं बोलणं झालं, ती लास्ट भेट माझी त्यांची, जवळपास बाकीच्यांची सुद्धा. आणि त्या रात्री म्हणजे ऑफकोर्स ते घरी गेले, आपली बॉटल घेऊन गेले असतील, घेतली असेल त्यांनी, त्यांची काही शुगर वगैरे वाढली असेल, त्यांची कदाचित त्या रात्री डेथ झाली. कदाचित म्हणतोय कारण की हेही माहीत नाही की डेथ झाली कशी. तो दिवस निघून गेला, दुसरा दिवस निघून गेला, तिसरा दिवस आला, वास येऊ लागला फ्लॅटमध्ये. पण विचार करा की 3 दिवस ती बॉडी पडून राहिली तिथे. एवढं घाण मृत्यू नाही व्हायला पाहिजे बॉस, एवढा घाण मृत्यू नाही की जेव्हा तो माणूस मेला आहे तर तेव्हा त्याला बघण्यासाठी तिथे कोणी नाही आहे, पाणी पाडण्यासाठी नाही आहे. ठीक आहे, तिथे रिच्युअल्स असतील की पाणी पाजावं किंवा हे करावं ते करावं, पण विचार करा सगळ्यात जास्त घाण काय आहे. सगळ्यात जास्त घाण ही आहे की त्या माणसाला एवढ्या 3 दिवसामध्ये साधा कोणी फोनसुद्धा केला नसेल, त्याच्या बायकोनी, त्याच्या मुलीनी, त्याच्या अजून कुठल्या रिलेटिव्हनी, आणि केला असेल तर कधी एकदाही चिंता झाली नाही की बापरे फोन का नाही उचलत आहे, पुन्हाहून फोन केला असता, अजून फोन केला असता, अजून फोन केला असता, चिंता झाली असती, कोणी आलं असतं की काय झालं आहे काय नाही, कुणीच फोन केला नाही. तर विचार करू शकतो आपण की तो व्यक्ती किती अलिप्त झाला असेल सर्वांपासनं आणि स्वतःपासनं सुद्धा. वास येतोय म्हणून मग शेजारच्यांनी पोलिसांना फोन केलं, पोलीस आले, दार उघडलं, पडली आहे बॉडी. 3 दिवसाआधी जिवंत असणारा माणूस आज बॉडी. माणूस जेव्हा बॉडी बनतो तर त्याची काही लायकी राहत नाही, बॉडी असते ती, फक्त बॉडी. आणि त्या बॉडीला कोणी नावसुद्धा घेत नाही. लक्षात घ्या, एक महत्त्वाची गोष्ट आहे, खूप गर्व करू नका स्वतःच्या जीवनावर, स्वतःच्या नॉलेजवर, स्वतःच्या पैशावर, स्वतःच्या याच्या त्याच्यावर बिलकुल गर्व करण्याची गरज नाही. असे मेले ना तुम्ही तर तुमचे घरचे सुद्धा म्हणतील, विचारतील बॉडी कधी येणार आहे. नाव कोणी नाही घेणार, बॉडी बनून जातो आपण. आणि सगळ्यांना साधारणतः तेवढेच लाकडं लागतात जेवढे बाकीच्यांना लागतात. तेच रॉकेल लागतं ना, रॉकेल सोन्याचं राहत ना लाकडं सोन्याचे राहत. तर जे काही जीवन आहे सांगण्याचा प्रयत्न आहे, त्या माणसापेक्षा अजून काय वाईट राहू शकते, याच्यापेक्षा अजून काय एक्झाम्पल द्यायला पाहिजे की मरत असताना आणि मेल्यानंतर सुद्धा त्याला कोणी विचारणारं नव्हतं.
आणि परिस्थिती बघा रे किती विचित्र होती. आम्ही खांदा नाही देऊ शकलो. आमचा अध्यक्ष गेला, आम्ही खांदा नाही देऊ शकलो कारण 3 दिवसापासून ती बॉडी पूर्णपणे सळून गेली. तर तिथे मेडिकलवाल्यांनी तर पूर्ण पॅक करून आणि म्हटलं की बिलकुल गाडीमध्ये टाका आणि गाड्यातून काढताच त्यांना सरळ तुम्ही संपवा. तर ते अग्निबिग्नीचाही मॅटर नाही, सीधा वो मतलब अंदर डाल देते ना आजकाल इलेक्ट्रॉनिक माध्यम से. ही परिस्थिती. तर ॲटलिस्ट असं मरण नसावं. आणि जीवन आणि मरण हे आनंदी असण्याकरिता मुद्दा तोच आहे भाई, जितने पल है त्याला एकदम आनंदी जगा. आणि जर तो जीवनातला तुम्ही आनंद घेतला, जर तुम्ही तो आनंद मिळवला तर खरं स्वातंत्र्य मिळालं पकडून चला. ती आहे लिबर्टी खऱ्या अर्थाने. बाकी तर मला जसं वाटते तसं मला जगायचं आहे, या असा बेसिक गोष्टी आहेत. स्वातंत्र्याच्या संकल्पनेच्या अतिशय बेसिक बाबी आहेत. खरं स्वातंत्र्य तर ते जेव्हा आपण प्रत्येक क्षण हा आनंदामध्ये जगणार. आता तुम्ही जवळपास सगळे 20, कोणी 22, कोणी 25 वर्षाचे असावे, कोणी 26 किंवा कोणी 27 वर्षाचे असावे. थोडा विचार करा की ॲव्हरेजली 25 वर्ष जर तुमचं काढलं तर मागच्या 25 वर्ष म्हणजे 25 × 365 डेज तुम्ही केले आणि त्यातही जर 24 अवर्स 1 डे तर × 365 म्हणजे किती तास आणि 25 वर्षाचे किती तास. तर एक खूप मोठा नंबर मिळून जाईल तुम्हाला, लॅक्समध्ये मिळून जाईल की एवढे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे आहे ते तास जगले आहेत, एवढे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मिनटं जगले आहेत, सेकंद जगले आहेत. त्याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही काढले की एवढ्या मिनटामध्ये, सेकंदामध्ये, एवढ्या तासामध्ये तुम्ही किती तास, किती मिनटं, किती सेकंद आनंदी होते, तर कदाचित तो तुम्ही नाही नंबर देऊ शकणार. असं तर बिलकुल नसणार 1000 तास आम्ही आनंदी होतो, 2000 तास आम्ही आनंदी होतो, नाही होऊ शकणार ना. होऊ शकते कदाचित दरवर्षीचा बड्डे तुमचा आनंदी गेला असेल पण तेही 24 तास नसावे. होऊ शकते 2-4 तास, त्याच्यात काहीतरी माशी शिंकली असेल, कोणतरी काहीतरी केलं असेल. तर विचार करा की मागच्या 25 वर्षामध्ये आनंदीचे क्षण किती. तर ॲटलिस्ट चला नाही आहे पकडून चला 25 वर्षामध्ये 25 तास असं जर तुम्ही कॅल्क्युलेशन एक धरलं की बाबा 25 तास आम्ही आनंदी होतो, तर विचार करा की दुःखाचा काळ किती मोठा आहे मग. आणि त्या दुःखाच्या मागचं कारण काय, तुम्ही स्वतः आहात. आपला आनंद आणि आपलं दुःख आपल्या हाती आहे. आपल्याला कसं जगायचं आहे, काय जगायचं आहे, आपण प्रत्येक क्षणाला कसं बघतो. आणि याचं जर दुसरी गोष्ट, आता 25 गेले पुढचे 50 आहेत ना पुढचे 50. आणि ॲक्च्युली ते तर अजून हेवी आहेत. हा आधीचा काळ तर खूप सोपा असतो ना, सॉफ्ट असतो, कारण की काही रिस्पॉन्सिबिलिटीज नसतात. जोपर्यंत रिस्पॉन्सिबिलिटीज नाही आहेत तो क्षण तुम्ही म्हणजे तोपर्यंत क्षण तुम्ही खूप आनंदी जगू शकता. लक्षात घ्या, जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटीज येतात ना तेव्हा आनंद जगणे कठीण होऊन जातो, कारण की भार खूप असतो प्रत्येक गोष्टीचा. आणि 20-25 वर्षच हे जे तुमचे असतात यात काही रिस्पॉन्सिबिलिटी नसते. खूप झालं लहान बहीण आहे, लहान भाऊ आहे, उनको खिलाव, थोडासा घुमावी, होऊ शकते, ती रिस्पॉन्सिबिलिटी असू शकते. पण ज्याला घरची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो हे तर 25 नंतर येईल ना तुमच्यावर बऱ्यापैकी. मग तर अजून बडे टास्क आहे तुम्हारे सामने. तर त्या तशा गंभीर सिच्युएशनला तुम्ही जेवढा आनंदी जगाल तेवढं तुम्ही खऱ्या अर्थाने तुमचे स्वातंत्र्य प्राप्त करू शकणार. तर मार्क्सिस्ट थेरी आणि या व्यतिरिक्त अजून आपल्याला जी एक आनंदाची थेरी बघायची आहे ती सगळी याच बेसिसवर आहे. आणि मार्क्स खरा आनंद जरा सांगण्याचा देण्याचा प्रयत्न करतो आहे ना. म्हणून काय आहे की मार्क्सिस्ट थेरी आपल्याला वाटते की यार इम्पॉसिबल है, यार ये लागू नहीं हो सकती, यार ये कैसे बात कर दिया इसने. लागू होऊ शकते, नाही होऊ शकते, पण जीवनातले भरपूरसे फॅक्ट्स मार्क्सवाद आपल्यासमोर आणतो. जीवनातल्या भरपूरशा गोष्टी ज्या खऱ्या आहेत, ज्या कधी आपल्या डोळ्यासमोर आल्या नाही, त्या खूप गोष्टी अशा मार्क्स आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो. आणि आता आपण ते थेरी बघणारच 2-4 लाईन लिहिल्यानंतर की कार्ल मार्क्सनी, तेव्हा तर खूप असे वयाचेही नव्हते, थोडे कमीच वयाचे होते, म्हणजे खूप वयाचे नव्हते तेव्हा, जेव्हा त्यांनी थेरी मांडली की भांडवलशाही हा माणसाला माणसापासून कसा तोडतो. अरे काय सुंदर थेरी आहे. हा ठीक आहे, थोडे इमोशन्स आहेत त्याच्यामध्ये, अधिक आहेत, पण ती थेरी खूप चांगली आहे आणि खूप म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना तार्किक, ज्याला म्हणतो लॉजिकल, तर लॉजिकल ती थेरी मांडली गेलेली आहे. तर यांचा सरळ मुद्दा आहे बॉस. मार्क्सवादचं सरळ लाईनमध्ये जर सांगितलं की यांच्यासाठी लिबर्टी काय, तर यांच्यासाठी लिबर्टी म्हणजे ते लिबर्टी बघत असताना ते म्हणतात की समाज हितामध्येच मनुष्यांचे हित आहेत.
आणि म्हणून जर समाजहित आपण जोपासलं, पण समाजहित जोपासण्याकरिता तर आपल्याला कुठेतरी एकमेकांना कोऑपरेट करावं लागेल. आणि ते कोऑपरेट करत असताना सर्वांना समान स्थितीमध्ये समान पद्धतीचे अधिकार असतील तर ते कोऑपरेशन राईट राहणार. बरोबर आहे. तर म्हणूनच तर मग ही जी थेरी आहे ती भांडवलशाहीला विरोध करेल आणि म्हणेल की प्रत्येकांना श्रम अनिवार्य आहे, प्रत्येकांना समान अधिकार असतील आहे, प्रत्येकांना समान प्रॉपर्टी असेल आहे, प्रत्येकांच्या समान जे पब्लिक प्रॉपर्टी असेल ते सर्वांना समान वाटणीची राहील. अशी जेव्हा समाजाच्या हितासाठी व्यक्ती काम करतील ते राहणार आहे मनुष्याचं खरं हित, आणि त्यातच व्यक्तीला आनंद प्राप्त होऊन ते खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य जे आहे ते साबित होईल, एक प्रकारचं सिद्ध होईल, असं मार्क्स जे आहे ते म्हणतो. ठीक आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा की ऑफकोर्स तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले काम केले असतील, त्यात काहीच वाद नाही, तुमच्या चेहऱ्यावरच दिसते की तुम्ही नो डाऊट चांगले काम केले असालच. म्हणजे मी हे म्हणतो की तुम्ही मदत केली असेल कुणाला, राईट, कुणासाठी काहीतरी असं केलं असेल, जसं ऑर्फनेजमध्ये जाऊन तुम्ही काहीतरी गोरगरिबांना दिलं असेल, किंवा पकडून चला कधीतरी कुठेतरी काही ना काही असं काम केलं असेल ज्या कामामधनं किंवा काम करून तुम्हाला प्रचंड आनंद झाला असेल. असं झालं आहे का कधी तुमच्यासोबत? हां सांग बाळा, सांग एक्सप्लेन. हाँ, और भले ती उपाशी राहिली असेल पण उसमें उसको जो खुशी मिली होगी ना वो खुशी नहीं मिल सकती. आणि ही गोष्ट एकदम बरोबर आहे. आपण जेव्हा समोरच्याचं काही जरी थोडंफार भलं करतो त्याच्यामध्ये जो आनंद आहे ना तो आनंद नाही. तर आता बघा तो आनंद कसा मिळतो आहे, आपण स्वतःसाठी काय केलं का, राईट. त्या टिफिनमध्ये म्हणजे 4 गोष्टी चांगले खायच्या असते आणि इनी जर दिला नसता आजीला टिफिन, स्वतः खाल्ला असता, पोट भरलं असतं, आनंद नसता मिळाला पोट भरून सुद्धा, पण उपाशी राहून तो आनंद जो आहे तो प्राप्त केला. मुद्दा तोच आहे. काय सांगतोय मार्क्स किंवा मार्क्सवाद? समाजहित, की तुम्ही समाजासाठी काय करतायत, तुम्ही बाकीच्यांसाठी किती सहकार्याने जे आहे ते वागतात. आणि जवळपास हा आनंद सगळ्यांचा असा सारखाच असेल मला वाटते की दुसऱ्यांसाठी काहीतरी करून तो आनंद आपल्याला मजेदार असतो. अजून कोणाला काही सांगायचं तुमच्या जीवनामध्ये काहीतरी किस्सा झाला असेल, अजून आजोबाला वगैरे तुम्ही चारलं असेल काही, बाकीच्यांनी आनंद घेतला की नाही घेतला जीवनामध्ये? आम्ही तर दरवर्षीच घेतो आनंद, असे आम्हाला मजा येते असे आनंद घेण्याकरिता. आणि तो खरी गोष्ट आहे की दुसऱ्यांचं हित जेव्हा आपण बघतो ना त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. आणि मार्क्स या दुसऱ्यांचं हित बघून 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 सर्व समाजाच्या हिताला एक करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये मग म्हणतो की यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद मिळेल. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल 2-4 लाईन लिबर्टीचे